पूर्ण लेफ्ट साईडला झुकलंय. इवन तुम्ही बघू शकता ट्रकची चेसी पण लेफ्ट साईडला पूर्ण दबलेली आहे. कारण की आय थिंक टाटाचा नवीन मॉडेलची टेस्टिंग चालू आहे. हॅरियर सारखा लुक वाटतोय पण लोगो वगैरे सगळे रॅप केलेले आहेत त्याच्यामुळे कळत नाही आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी नितीन थोरा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवर. जसं लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण गावी आलो होतो कराडला जत्रेसाठी. तर आज आपण रिटर्न चाललो आहे मुंबईला. तर आता वाजले सकाळचे 5:30. तर आपण फटाफट बॅग लोड करूया आणि आपला प्रवास स्टार्ट करूया. चला, आता वाजले 6:28. निघता लेट झाला. आता निघूया फटाफट. चला. सकाळी लवकर निघण्याचा हाच फायदा आहे. क्लायमेट आपल्याला खूप छान मिळतं आहे. आता सध्या कराडमध्ये टेम्परेचर 30 डिग्री आहे, त्याच्यामुळे हवेत अजून गारवा जाणवतो आहे. रोडवर या कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे हे लाईन्स कट केले, त्याच्यामुळे गाडी बॅलन्स बिघडतोय गाडीचा. त्यामुळे ते वर्टिकल लाईन्स कशासाठी करतात काय माहीत नाही. हॉरिझॉन्टल केले असते तर ॲक्च्युली ग्रीप चांगली मिळाली असती, पण हे वर्टिकल असल्यामुळे 4 व्हीलरला काही इश्यू नाही, पण 2 व्हीलरला बॅलन्स बिघडण्याचे चान्सेस येतात. तुम्हाला इंडिकेटरवर इथे इंजिनचं इंडिकेटर ऑन झालेलं दिसेल वाईच्या डिस्प्लेवर, पण त्याने काही इंजिनला काही इश्यू आहे किंवा सर्व्हिसिंगचा टाईम आला आहे असं नाही आहे. आपण जस्ट चेन लूप केलेली होती ना, तर हायनेसला चेन लूप केल्याच्या नंतर काही किलोमीटर्स इंजिनचं इंडिकेटर ऑन राहतं. थोडं काही किलोमीटर कंप्लीट केल्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल. .120च्या स्पीडवर सुद्धा गाडीमध्ये जरासुद्धा व्हायब्रेशन्स नाहीत.
लगेज लोडेड असून सुद्धा गाडी इतक्या स्मूथ चालते ना. फर्स्ट टोल नाका आपण क्रॉस करतोय तासावडेचा. सकाळी लवकर निघाल्यामुळे आपल्याला ट्रॅफिक नाही मिळत आहे, पण नाहीतर डे टाईममध्ये हे रोड कन्स्ट्रक्शनमुळे ट्रॅफिकचे चान्सेस जास्त असतात. जसं आपण पुणे सातारा जसं क्रॉस करू तसं बेळगावच्या दिशेने या पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. 4 पदरी रस्ता होता आधी, तो आता 6 पदरी करायचा चाललाय. पण एक गोष्ट आहे की आधी जो टार रोड होता, डांबरी रोड, आता हे कॉन्क्रीटचे रोड बनवतात. आता जे बायकर्स आहेत किंवा जे ड्राईव्ह करतात त्यांना कळेल की कॉन्क्रीट रोडपेक्षा डांबरी रोडवर गाडी चालवणं किती छान असतं. म्हणजे जी ग्रीप आहे ना, जी कॉन्क्रीट रोडवर जी ग्रीप मिळते ना, ती इतकी काही प्रॉपर नसते कम्पॅरेटिव्हली हे टारबॅक रोडवर. $50 किलोमीटर्स कंप्लीट झाले. आपण ऑलमोस्ट साताऱ्यात पोहोचलोय आता. सातारा सिटी आपण क्रॉस करतोय. रोडची क्वालिटी तुम्ही बघू शकता. हा रिसेंटलीच आता 6 लेनचा रोड बनवला यांनी. तर सकाळचे 7:30 वाजले, त्याच्यामुळे इथे तुम्हाला ट्रॅफिक नाही दिसत आहे या रोडवर. तुम्हाला लेफ्ट साईडने आपले साताऱ्याचं फेमस पेढे, कंदी पेढेचे शॉप्स दिसतील खूप सारे. लास्ट व्हिडिओमध्ये मी बोललेलो की आपल्याला कराडवरून रिटर्न येताना साताराहून खंबाटकीचा बोगदा क्रॉस करावा लागतो. तो हाच आपल्याला लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा या टनेलमधला रस्ता खराब होता. आता मे बी रस्त्याचं काम केलं आहे, रस्ता चांगला करून घेतला.
तो लेफ्ट साईडून जो ब्रिज येतोय तो आपला नवीन रस्ता तयार होतोय. तो रस्ता एकदा तयार झाला की आपल्याला टनेल, खंबाटकीचा टनेल आणि खंबाटकीचा घाट दोन्ही पण बायपास होतील. सातारा क्रॉस झालाय, आता पुण्यामध्ये एंटर करतोय. ऑलमोस्ट 150 किलोमीटर्स कंप्लीट केलेत आपण. आता कुठेतरी जरा हॉल्ट घेऊन चहा पाणी करूया आपण. कात्रज टनेल 146 किलोमीटर कंप्लीट झालेत. तर सध्या आपण कात्रजला पोहोचलोय. कात्रज टनेलमधून आपण बायपास करतोय. स्पीड कॅमेरे लावलेले आहेत. मागेच नोटीस बोर्ड दिसला की स्पीड कॅमेऱ्यांचा, त्याच्यामुळे आपल्याला गाडीचा स्पीड मेंटेन करून चालायला लागतोय. सिक्स्टीची स्पीड लिमिट शो करते इथे रोडवर पण, त्याच्यामुळे आपल्याला स्पीडोमीटरवर सारखं लक्ष द्यायला लागतं की घाट 60 क्रॉस नको व्हायला, कारण की ते जागोजागी स्पीड कॅमेरे लावलेले आहेत. कारण की रस्त्याची कंडिशन चांगली असेल ना तर गाडी कधी आपली 80 क्रॉस करते आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे स्पीड कंट्रोलमध्ये ठेवायला स्ट्रगल करावं लागतं. तर आपला समोर हा ट्रक जो चालला आहे त्याच्यावर जो माल लोड केलाय तो ज्याने पण बांधला असेल ना, त्याचे स्किल्स बघूनच भीती वाटायला लागली. हे किती रिस्की आहे की घाटामध्ये वगैरे असे ट्रक पलटी होण्याचे चान्सेस खूप असतात याच गोष्टीमुळे. पूर्ण लेफ्ट साईडला झुकलं आहे. इवन तुम्ही बघू शकता ट्रकची चेसी पण लेफ्ट साईडला पूर्ण दबलेली आहे, कारण की त्याच्यावर जो लोड आहे तो लोड पूर्ण लेफ्ट साईडने खाली आला आहे. इथून लेफ्ट साईडने गेलो तर हा एक्सप्रेस वे लागतो आणि स्ट्रेट आपला ओल्ड
मुंबई पुणे हायवे. रावेत क्रॉस केले की लगेच आपल्याला एक्सप्रेसवेसाठी लेफ्ट टर्न दिसेल. आता आपण कामशेतमधून क्रॉस करतो. कामशेतचा रस्ता. कामशेतमध्ये मोस्ट ऑफ रायडर्स ते रायडिंगसाठी येतात आणि ते लोकेशन एक्झॅक्टली स्पॉट्स काय काय आहेत ना ते आपल्याला एक्सप्लोअर करावे लागतील. दोनशे 220 किलोमीटर आता कंप्लीट झालेले आहेत. हार्डली 70 to 80 किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे. ब्रेकफास्टसाठी हॉल घेतला आहे. फटाफट ब्रेकफास्ट करूया आणि निघूया. नाश्ता करून झालेला आहे. आता जरा फ्रेश झाल्यामुळे बरं वाटतं आहे. चला आपण निघूया. 70 किलोमीटर बाकी आहेत फक्त. आय थिंक टाटाचा नवीन मॉडेलची टेस्टिंग चालू आहे. हॅरियर सारखा लुक वाटतो आहे पण लोगो वगैरे सगळे रॅप केलेले आहेत त्याच्यामुळे कळत नाही आहे.
आता हार्डली ऑलमोस्ट 30 किलोमीटर्स पेंडिंग आहेत. तासाभरात आपण पोचून जाऊ. आता वाजलेत 11:15. तर गरमी वाढायला लागली आहे. आता ऑलमोस्ट 39 डिग्री सेल्सिअस शो करते टेम्परेचर. आपलं मुंबई टू कराडवाली जर्नी जी केली त्या जर्नीमध्ये मी आपलं बाईकचा रिव्ह्यू जसा दिला तर बाईकचा रिव्ह्यू देताना मी तुम्हाला इथं ॲव्हरेज मायलेज जो MIDवर शो करत होता तो 33.5, पण ॲक्च्युअल टँक टू टँक जेव्हा मी मायलेज कॅल्क्युलेट केला तर ऑलमोस्ट मला 41.5 किलोमीटर पर लिटरचा ॲव्हरेज दिला आहे बाईकने हायवेवर. म्हणजे एक 350cc बाईकसाठी एवढा ॲव्हरेज म्हणजे खूप चांगला आहे. इवन आता रिटर्न जर्नीचा पण ॲव्हरेज मी कॅल्क्युलेट करेन. MIDवर डिजिटल ते फ्लक्च्युएट करतात, ते ॲक्युरेट ॲव्हरेज शो नाही करणार, पण तो ॲक्युरेट ॲव्हरेजसाठी आपल्याला टँक टू टँक मेजर करावं लागेल. आपण पोचलो आहे आता तलोजाला, आपल्या डेस्टिनेशनला. 2-3 मिनटात आपण आपल्या घरी पोचू. तर आजचा ब्लॉग आपण इकडेच संपवूया. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. काही रिकमेंडेशन असेल तर जरूर शेअर करा. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉच.